बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर. सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. डी-मार्ट जवळ असलेल्या पाण्याच्या टाकी जवळ झोन क्रमांक 5 घंटागाडी डेपो येथे विजेचा शॉक लागून 48 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मयत व्यक्तीचे नाव गुरु सिद्धय्या सोमनाथ हिरेमठ असून ते स्वागतनगर सोलापूर येथील रहिवासी आहेत. गुरु सिद्धय्या यांना विजेचा शॉक लागल्यानंतर तातडीने सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेनंतर मयत गुरु सिद्धय्या यांच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी सिव्हिल हॉस्पिटल परिसरात मोठी गर्दी केली. गुरु सिद्धय्या यांच्या पश्चात त्यांची आई, वडील, पत्नी आणि 2 मुले असा परिवार आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते, रुग्णसेवक बाबा मिस्त्री यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शासनाने गुरु सिद्धय्या यांच्या कुटुंबियाला तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी बाबा मिस्त्री यांनी केली आहे. गुरु सिद्धय्या हिरेमठ हा घंटागाडीचा ड्रायव्हर आज समोर 6:30च्या दरम्यानमध्ये घंटागाडी धुवून मग त्याची गाडी धुत असताना तेव्हा गनमध्ये शॉक लागून तो जाग्यावर मयत झालेला आहे. दवाखान्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलेलं आहे. आज एक कामगार महानगरपालिकेचा घंटागाडीचा ड्रायव्हर आज तो मयत झालेला आहे, कारण त्याच्या कामावर मयत झालेला आहे. माझी मागणी ही आहे की बाबा त्या गरीब व्यक्ती आहे, त्याला काय तर त्याचे 2 लेकरं आहेत, बाप आहे, आई आहे, बायको आहे, त्यांना आता पुढचा संसार त्यांनी कसा करणार हा प्रश्न आता सध्या पडलेला आहे. मी मक्तेदारांना ते सांगितलं, बाबा तुम्ही त्याला काय तर मदत द्या, चांगली मदत द्या, तुमच्या कामावर त्याचा मृत्यू झालेला आहे, त्याला काय तर मदत द्या म्हणून त्यांना विनंती केली आहे. ते आता उडवाडीची उत्तर देतात. अतिशय दुःखाची गोष्ट आहे. एक कामगार आपला कामगाराचा जीव जातो आहे, त्या कामगारासाठी आपण काय तर प्रयत्न करावा, पण असं त्यांना काय वाटत नाही. यासाठी मी महापालिकेच्या आयुक्तांना विनंती करतो, अजून पोलीस खात्यांना विनंती करतो की त्या मक्तेदारावर गुन्हा दाखल करावा अशी माझी कळकळीची विनंती आहे. कारण त्यांचा कुटुंब चालवणार कोण होता, तो घरातला व्यक्ती होता, कुटुंब चालवणार कुटुंब प्रमुख होता. ते अनेक वर्षापासून तिथं काम करत आहे. जर महानगरपालिकेचा कामगार मेला तर त्याच्या मुलाला नोकरीला घेतात, त्याला भरमसाठ रक्कम मिळते, पण या ठिकाणी महानगरपालिकेच्याच कामावर झालेला आहे. महापालिकेसुद्धा त्याला मदत करावा अशी माझी अपेक्षा आहे. तो माझ्या प्रभागामध्ये राहत होता व्यक्ती, अतिशय मनमिळू व्यक्ती होता, सगळ्यांना बरोबर राहत होता. आता सगळे कामगार हळहळ करतात, रडतात की बाबा हा व्यक्ती फार चांगला होता म्हणून. अतिशय दुःखात, पूर्ण कुटुंब दुःखात सध्या. यासाठी मी विनंती करतो की मी एक सामाजिक कार्यकर्ता नाही की त्यांना काय चांगली मदत द्यावा, नंतर नाईलाजाने मग आंदोलन केल्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय राहणार नाही. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.